स्किन आहे, स्किन केअर कसं करायचं काही माहिती नाही आहे, ॲक्ने येत आहेत, ॲक्ने वर्स होत आहेत, कशापासून होत आहेत, का होत आहेत, काहीही माहिती नाही आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. तर हॅलो आणि नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनलवरती नवीन असाल आणि मला नवीन बघत असाल तर मी आहे मयुरी. मी स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, हेल्थ, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असाल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर मंडळी, ऑइली स्किन ज्यांची असते ना त्यांना खूप सारे इश्यूज होत असतात, जसं ॲक्ने झाले, पिंपल झालं, काहींचे अग्रेसिव्ह असतात, काहींचे ॲक्ने हे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन अशा रूपामध्ये भरपूर स्पॉट्स सोडून जात असतात. तर अशा वेळेस अशा ॲक्नेंना कसं ट्रीट करायचं, कसं यांना हील करायचं, यांची प्रोसेस काय असते, आपलं स्किन केअर, रोजचं स्किन केअर कसं बिल्ड करायचं, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उशीर न करता आजच्या आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. सो लेट्स क्विकली गेट इन टू द व्हिडिओ. नंबर 1, डोंट एक्सफोलिएट ओव्हर. आता आपल्याला एक्सफोलिएशन करायचं नाही. एक्सफोलिएशन म्हणजे काय, जे आपण चेहऱ्याला नेहमी कुठलंही DIY असो किंवा मग मार्केटमधलं कुठलंही स्क्रब असो, ते जर वारंवार यूज करत राहिलं, म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळेस जर यूज करत राहिलो, स्पेशली ऑइली स्किनवाल्यांनी ही जी स्टेप्स आहे ना थोडीशी साईडला ठेवायची. म्हणजे आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये स्क्रबिंग ही फक्त आठवड्यातून एकदाच करायचं. याने काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ने यायला सुरुवात होतं. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा ओव्हर रब करतो ना तेव्हा दाणे, छोटे छोटे दाणे येतात. पहिले ते ॲक्ने नसतात. नंतर काही वेळेस काय होतं, काही काहींची चेहरा इतका ॲलर्जिक होऊन जातो की त्यांना अग्रेसिव्ह ॲक्ने यायला सुरुवात होतात. तर ही मिस्टेक टाळायची आहे. आपल्या स्किन केअरमध्ये आठवड्यातून म्हणजेच वीकली वन्स अ वीक आपण स्क्रब करायचं. नंबर 2, यूज एनी जेंटल फेसवॉश. म्हणजे आपला चेहरा धुण्यासाठी नेहमी जेव्हा आपण सकाळी जर फेसवॉश करत असू तर कुठलाही एक जेंटल जो फेसवॉश येतो, म्हणजे कुठलाही जेंटल क्लेन्झर तुम्ही यूज करू शकता. आणि नंतर जेव्हा तुम्ही नाईट टाईममध्ये फेसवॉश करता तर तेव्हा तुम्ही कुठलाही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असलेला फेसवॉश यूज करू शकता. नंबर 3, स्ट्रेस. स्ट्रेस हा सगळ्यात जबाबदार असतो आपला ॲक्ने येण्यासाठी. स्ट्रेसमुळं काय होतं ना, आपल्यामध्ये आपल्या ब्रेन फंक्शनिंगमध्ये जो एक कॉर्टिसोल नावाचा हार्मोन असतो, हा खूप जास्त प्रमाणात जनरेट होतो. तो काय होतो, पूर्ण शरीरात जातो, आपले ब्लड व्हेकल्स किंवा ब्लड फ्लो जो असतो तो थोडासा कमी करून टाकतो. आणि त्यामुळे काय होतं ना, आपला माइंड हा एका जागी स्थिर होऊन जातो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही कॉर्टिसॉल हार्मोनमुळे होत असते. तर कॉर्टिसॉल हार्मोन हा सगळ्यात डेंजरस असतो आपल्या शरीरासाठी. तर स्ट्रेस घेतला तर कॉर्टिसॉल वाढेल आणि कॉर्टिसॉल वाढला तर तुमचे ॲक्ने, पिंपल्स, तुम्हाला जे पण काही कन्सर्न्स असतील ना ते खूप अग्रेसिव्ह होऊन जातं. तर नेहमी स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करायचा. नंबर 4, हायड्रेशन. म्हणजे काय, आता हायड्रेशनमध्ये तुम्ही मॉइश्चराईज पण करू शकता. हायड्रेशन बेस म्हणजेच हायड्रेटिंग सिरम यूज करू शकता, जसं की आपलं स्नेल म्युसिन सिरम झालं आहे, कुठलंही हायलोरॉनिक ॲसिड सिरम झालेलं आहे. तर फेसला मॉइश्चराईज करणं विसरायचं नाही, कारण आपला जर फेस हायड्रेटिंग राहिला नाही तर अजूनही काही काही वेगवेगळे इश्यूज होऊ शकतात. आणि तुमचे जे ॲक्ने आहेत ना ते हायड्रेशन न असल्यामुळे सुद्धा येऊ शकतात. सो ही मिस्टेक इथेच अवॉइड करायची. आपल्या चेहऱ्याला नेहमी हायड्रेट करून ठेवायचं, जरीही आपली ऑइली असेल स्किन तरीही. आणि हायड्रेशन, कुठलंही मॉइश्चरायझर यूज करताना, आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन यूज करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की ते जेल बेस यूज करायचं, किंवा तुम्ही सिम्पली हायलोरॉनिक ॲसिड बेस जे पण कुठलं मॉइश्चरायझर असेल तुम्ही ते ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करू शकता. नंबर 5, प्रोटेक्शन म्हणजे सनस्क्रीन. आता सनस्क्रीन ही मस्ट का आहे, आता आपण जेव्हा पण सन एक्सपोजमध्ये जातो, म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो किंवा घरात असतो, घरात असताना जो आपला मोबाईलचा लाईट असते तो सुद्धा आपल्या स्किनवर पडत असतो आणि बाहेर सनलाईट पडत असतो. तर ऑब्व्हियसली आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करून ठेवण्यासाठी एक उत्तम दर्जाचं सनब्लॉक म्हणजे सनस्क्रीन आवश्यक असतं. आणि 90% प्रॉब्लेम्स तुमचे सनस्क्रीनच सॉल्व्ह करतं. तर त्यामुळं आजपासूनच तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ही नेहमी असलीच पाहिजे. तुम्ही घरात असो वा बाहेर असो, तुम्हाला 90% प्रॉब्लेम हे सनस्क्रीनमुळे रिड्यूस झालेले दिसतील. तुमची टॅनिंग असो, पिगमेंटेशन असो किंवा इथला कुठलाही
तुमचा प्रॉब्लेम असो, तुम्हाला सनस्क्रीनमुळे खूप जास्त रिझल्ट्स मिळतील. सो तुमच्या स्किन केअर बेसमध्ये आजपासूनच सनस्क्रीन तुम्ही ॲड करायची. नंबर 6, डाएट. सगळ्यात महत्त्वाचा विषय. आता आपण बाहेरून कितीही काळजी घेतली ना, ती 30%च वर्क करते. तुमचं 70% जे वर्क असते ते तुमचं डाएट करत असतं. तर डाएटमध्ये काय काय गोष्टी असतात? बॅलन्स डाएट घेणं म्हणजे तुमच्या एका प्लेटमध्ये व्यवस्थित प्रकारे प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिन्स, अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स सगळ्यांचं जे प्रमाण आहे एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे ते फूड जे आहे ते एकदम प्रॉपर प्रपोर्शन आणि बॅलन्समध्ये असलेलं पाहिजे. तर यालाच काय म्हणतो आपण? डाएट. डाएट या शब्दाचा चुकीचा अर्थ कधीच काढायचा नाही. डाएट म्हणजे पोट रिकामं ठेवणं आणि वेट लॉससाठी करतात हे नाही आहे. डाएट म्हणजे आपण एका प्रॉपर बॅलन्स प्रकारात किंवा प्रॉपर न्यूट्रिशन असलेलं फूड जे आहे ते आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश करणं असा असतो. सो आजपासूनच तुमचं डाएट जर चुकीचं असेल, चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर जेवण करत असाल, तर आजपासूनच तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ज्या मेन गोष्टी आहेत, म्हणजेच आपलं प्रोटीन झालं, स्किनला लागणाऱ्या सप्लिमेंट्स झाल्या, प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही असतं. जसं कॅल्शियम झालं, मिनरल झालं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, भरपूर गोष्टींची आपल्या शरीराला आवश्यकता असते. तर या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये नक्की असतील याची खात्री करायची आणि आजपासूनच तुमचा डाएटसुद्धा तुम्ही सुधारायचा. नंबर 7, जंक फूड. स्ट्रिक्टली अवॉइड करायचं जंक फूडला. शुगर आणि जे आपलं मैदा आहे, ज्यांनी काय होतं ना, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन लेवल कमी करण्याचा, आपल्या ब्लड फ्लो कमी करण्याचं जे काम करत असतं हे शुगर करत असतं. शुगर काय होतं, ती पचत नाही, ती डायरेक्टली आपलं शरीर आपल्या रक्तामध्ये लोटत असते. म्हणजे काय असते, आपल्या शरीरातून कुठलंही आपण अन्न खातो तर शुगरचं जे कन्व्हर्जन आहे ते एनर्जीमध्ये झालं पाहिजे. जर गुड शुगर आपण घेत असू तरच तर त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होईल आणि ते हळूहळू हळूहळू प्रमाणात गेलं पाहिजे आपल्या रक्तामध्ये. जर ते रक्तामध्ये डायरेक्टली आपण बाहेरून कन्झ्युम केलं आणि डायरेक्टली जर आपल्या रक्तामध्ये मिसळलं तर याचे खूप वर्स प्रमाण होतात. जसं की डायबिटीजसारख्या जे इश्यूज आहेत ते आपण बघतो. तर टाईप 1, टाईप 2 असे डायबिटीजचे प्रकार असतात, ज्याच्यातला टाईप 2 हा सगळ्यात बेकार आणि इरिव्हर्सेबल डायबिटीज असतो. तर नेहमी खात्री करायची की शुगरचं जे प्रमाण आहे ना ते कमी करायचं. म्हणजे काय असतं, शुगरचं प्रमाण कमी करताना तुम्ही नॅचरल शुगर घेऊ शकता, बट जे आर्टिफिशियल आहे, जे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहे किंवा आपली जी व्हाईट शुगर आहे ती थोडी कमी प्रमाणात घ्यायची. जसे तुमचे डेअरी प्रोडक्ट्स झाले, नंतर मैदा, केक झालं, कपकेक झाले, असे वेगवेगळे आयटम्स आहेत जसे खारी, बिस्किट, टोस्ट, असे खूप सगळे आयटम्स जे असतात ते आपल्या चहाच्या वेळेस असतात. तर नेहमी ह्या थोड्या कमी प्रमाणात आपल्या डाएटमध्ये असल्या पाहिजे. आणि ज्यांना खूप जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे आणि या गोष्टी खाल्ल्यावर खूप जास्त तुम्ही नोटीस करताय की तुम्हाला ॲक्ने खूप जास्त येत आहेत, तर प्लीज तुम्ही या गोष्टींपासून अव्हॉइड म्हणजे एक डिस्टन्स मेंटेन करूनच राहा. सो नेहमी एवढं लक्षात ठेवा की जंक फूड खायचे वन्स अ वीक तुम्ही कन्झ्युम करू शकता, बट डेली बेसिस अजिबात नाही. नंबर 8, क्लीन फेस टॉवेल. आता आपण काय करतो, जेव्हा पब्लिकमध्ये जातो किंवा आपल्या फ्रेंड्समध्ये असतो, पब्लिकमध्ये तर नाही म्हणा पण आपल्या फ्रेंड्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण काय करतो, एकमेकांचा टॉवेल यूज करतो. तुम्हाला जर ॲक्ने असतील किंवा तुम्हाला स्किन इश्यूज असतील, स्किन इरिटेशन होत असेल, तर हे तुमच्यासाठी पण घातक आहे आणि तुमच्या फॅमिली मेंबरसाठी पण घातक आहे आणि तुमच्या फ्रेंडसाठी सुद्धा घातक आहे. कारण काय होतं ना, आपण जर एकमेकांचा टॉवेल यूज केला तर त्यांचे जे जर्म्स आहेत ते टॉवेलला चिकटतात आणि ते आपण सुद्धा यूज करतो, त्याच्यामुळे ते आपल्या पण चेहऱ्याला हानिकारक ठरतात. तर आजपासूनच तुमच्या ज्या स्किन केअर रुटीनमध्ये आहे ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण फेस वॉश कराल तुम्ही तुमचा स्वतःचा क्लीन फेस टॉवेलच यूज केला पाहिजे. नंबर 9, ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला ॲक्ने येऊन जातात, ॲक्नेचे तुम्हाला डार्क स्पॉट्स पडतात, राईट, तर अशा डार्क स्पॉट्सला ट्रीट करण्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट यूज करायची असते. आता ट्रीटमेंट म्हणजे काय, ट्रीटमेंटमध्ये तुम्ही कुठलंही ग्लायकॉलिक ॲसिड बेस्ड सिरम यूज करू शकता. आणि जेव्हा पण आपल्याला डार्क स्पॉट्सचा खूप जास्त इश्यू असतो किंवा मग पिगमेंटेशन होतं ॲक्नेमुळं, तर ते खूप वाईट दिसतं आणि प्रत्येकाला आवडत नाही की आपल्या चेहऱ्यावरती डाग राहिले पाहिजे. तर कुठलंही ग्लायकॉलिक ॲसिड बेस्ड सिरम तुम्ही यूज करू शकता किंवा टोनरसुद्धा तुम्ही यूज करू शकता.
तुमचे ॲक्ने जर खूप जास्त असे मोठे मोठे असतील, खूप फोडं आले असतील, तर प्लीज कृपया करून त्याला हात लावायचा नाही, त्याला पिक करायचं नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला जर खूप जास्त इरिटेशन होत असेल, तुम्हाला खूप खाज येत असेल ना, तिथे पिंपल पॅचेस यूज करा. तुम्ही एकदा यूज करून पहा. तुमच्या पिंपलवरती इथे पॅच ठेवा आणि दिवसभर तो तसाच राहू द्या. तुम्हाला संध्याकाळपर्यंत हे जाणवेल की तो पिंपल जो आहे तो खूप प्रमाणात रिड्यूस झालेला आहे. तुमचा पस जो निर्माण झालेला असतो त्या पिंपलमध्ये, त्या फोडामध्ये, तो रिड्यूस होऊन जातो. आणि त्याच्यानंतर पडते तो म्हणजे डार्क स्पॉट. तर मी तुम्हाला म्हटलं आहे की तुम्ही कुठलंही ग्लायकॉलिक ॲसिड बेस टोनर किंवा सिरम त्याच्यासाठी वापरू शकता. त्याने काय होईल, ग्लायकॉलिक ॲसिडनी जे डार्क स्पॉट झालेले आहेत, जे काळे डाग आहेत, ते रिड्यूस व्हायला मदत होते. नंबर 10, मेकअप रिमूव्ह करणे. आता मी तुम्हाला सांगते, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहे रोजच्या आयुष्यातली. जर तुम्ही रोज मेकअप करत असाल, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, आपण रोज छोटासा का होईना मेकअप करतो. इवन तो काजळ असो, आयलायनर असो, लिपस्टिक असो, ही लावतो. आपण बेस मेकअप जरी खूप भारी करत नसतो, तरीही आपण ॲटलिस्ट बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावतो आणि जी की ती मेकअपमध्येच येते. कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा मेकअपमध्ये येते. सो प्लीज एक झोपण्याच्या अगोदर तुम्ही हे रुटीन बनवा की तुम्ही तुमचा मेकअप करूनच झोपाल. तुम्ही तुमचा मेकअप रिमूव्ह करायचा. त्यानंतरच तुम्ही तुमचा फेस वॉश करायचा, म्हणजे डबल क्लिन्झिंग यूज करायचं. तुम्ही मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कुठल्याही जेंटल मायसेलर वॉटरचा यूज करू शकता. आणि मी तुम्हाला म्हणाल की प्लीज कोकोनट ऑइल जे आहे ते यूज करू नका. जर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करत असाल ना, प्युअर कोल्ड प्रेस्ड ऑइलच यूज करा. कारण काय होतं, तुमचे पोअर्स क्लॉग होण्याची शक्यता राहते. सो मायसेलर वॉटरने तुम्ही नेहमी तुमचा जो मेकअप आहे तो रिमूव्ह केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक कुठलंही एक्सफोलिएटिंग फेसवॉश यूज करायचं आहे रात्री. त्यानंतर तुमचं छान प्रकारे तुमचं सीरम, नंतर आपलं मॉइश्चरायझर, म्हणजेच आपला चेहरा हायड्रेट करायचा आहे. आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं जे आहे नाईट रुटीन, म्हणजेच झोपण्याची जी वेळ आहे ती ठरवायची आहे. सो आजपासून मेकअप रिमूव्ह न करता कधीही झोपायचं नाही. त्यामुळे तुम्हाला ॲक्ने खूप जास्त प्रमाणात येऊ शकतात. जर तुम्ही मेकअप करून जर झोपले तर हे खूप वर्स होऊन जाऊ शकतं. सो आजपासूनच हे एवढं लक्षात घ्या की जर तुम्हाला ॲक्ने ट्रीट करायचं असेल आणि ॲक्ने येऊच द्यायचे नसतील मुळात, तर तुमचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्समध्ये असल्या पाहिजे. प्रॉपर तुम्ही केअर केली पाहिजे. कारण जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही चिरतरून तर दिसता आयुष्यभर, बट तुम्हाला ह्यासुद्धा प्रॉब्लेम असतात जे की आपल्या शरीरातून एक नॅचरल ऑइल सीबमच्या रूपात जे येतं बाहेर, ते खूप साऱ्या गोष्टी क्रिएट करतं. तर हा मेस एवढा होऊ नये, त्यामुळे ह्या काळजी घेतलीच पाहिजे आपण. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकन दाबायला विसरायचं नाही, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ अजिबात मिस करणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू लेटर इन द नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ. सो स्टिल बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.